कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यामध्ये करीमुल्ला यांचे मटण दुकान आहे. हे दुकान त्यांचा मुलगा आमिर आणि ते दोघे मिळून चालवत असतात. मेंढपाळांकडून बकरी विकत घेऊन ते मटण दुकान चालवत होते. त्या मटण दुकानाजवळ कुमार वाघमोडे राहतो. कुमार हाही बकरी पालन करत होता. बकऱ्याला सांभाळून मोठे करायचे आणि मोठी झालेली बकरी मटण विक्रेत्याला विकायची, हा त्याचा धंदा होता. तो बकरी जवळच्याच करीमुल्ला यांना विकत होता. यासह त्याची शेतीही होती. शेतीत राबून तो आपल्या संसाराचा गाडा ओढत होता. कुमार विवाहित असून तो, त्याची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा त्याचा परिवार होता. गरिबीचा पण कष्टाची भाकर खाऊन जगणारा हा समाधानी परिवार होता. पण सुखी संसाराला कधी कुणाची दृष्ट लागेल याचा काही भरवसा देता येत नाही. या संसारातही तसेच काहीसे घडले. कुमारच्या पत्नीचा पाय घसरला हे कुमारच्या ध्यानात यायला वेळ लागला नाही. ती तासनतास आपल्या मोबाईलवरून कोणाशी तरी बोलत असायची. हे लक्षात आल्याने कुमारने तिच्यावर पाळत ठेवली. घराशेजारीच मटण दुकान असणाऱ्या कलीमुल्ला यांचा मुलगा आमिर याच्याशी तिची सलगी वाढल्याचे कुमारच्या लक्षात आले. आमिर याचेही लग्न झाले असून त्यालाही 2 मुले आहेत. ती विवाहित 2 मुलांची आई तर तोही विवाहित 2 मुलांचा बाप होता. पण दोघांनाही संसाराचे भान उरले नव्हते. जोडीदाराची व मुलांची काळजी वाटत नव्हती. ते दोघे लोकलाज विसरून विवाहबाह्य संबंधात गुंतले गेले होते. घराशेजारी दुकान असल्याने आमिरची तिच्याशी नेहमीच नजरानजर होत होती. तिच्या घरात कुणी नसेल तेव्हा तो सहजपणे तिला भेटू शकत होता. या दोघांतील ती जवळीक परिसरातील लोकांच्या नजरेत यायला वेळ लागला नाही. काही दिवसातच त्यांच्या संशयाबद्दल कुजबूज सुरू झाली. तशी ही चर्चा कुमार वाघमोडे याच्या कानावर आली. मात्र इतर कोणाच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता त्याने या गोष्टीचा जाब आपल्या बायकोला विचारला. तेव्हा तिने आपल्या कानावर हात ठेवले. तुम्ही कोणाच्याही सांगण्यावर विश्वास कसा ठेवता? तुमचा तुमच्या बायकोवर विश्वास नाही काय? असे तिनेच उलट विचारले. बायकोवर विश्वास ठेवून कुमार हा गप्प बसला. परंतु तिला अनैतिक संबंधाची चटक लागली असल्यामुळे ती पतीचा विश्वासघात करून आमिरला भेटत होती हे कुमारच्या कानावर जात होते. आपली पत्नी आमिरच्या नादाला लागली आहे हे समजल्यावर कुमार हा दारू पिऊन येऊन पत्नीला मारहाण करू लागला. तिला घरातून बाहेर जा असे सांगू लागला. पण ती त्याला प्रत्युत्तर देऊन गप्प करत होती. या कारणातून नवरा बायकोचे भांडण दिवसेंदिवस वाढत होते. कुमारचा भरला संसार मोडत होता. पै पाहुण्यांनी आणि जवळच्या नातेवाईकांनी यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांच्या विवाहबाह्य संबंधाने कुमारला गावात खालीमान घालून जावे लागत होते. त्याने आमिरला बऱ्याच वेळा समजावून सांगितले, परंतु तो काही ऐकत नव्हता. 2 वर्षापूर्वी गावातील पंचायतीने ग्रामस्थांची बैठक घेऊन संगीताला आणि आमिरला यापुढे कोणताच संबंध ठेवायचा नाही असे समज देऊन यातून मार्ग काढला होता. दिवस जसे जातील तसे हे प्रकरण थोड्याच दिवसासाठी शांतही झाले होते. पण अनैतिक संबंधाचा शेवट हा विनाशानेच होत असतो. कारण अनैतिक संबंधाला चटवलेले स्त्री पुरुष कधी शांत बसत नाहीत. येथेही ते दोघे चोरून भेटत होते. त्यांच्या संबंधात खंड पडत नव्हता याची कुणकुण कुमारला लागली होती. त्यामुळे तो आमिरवर चिडून होता. आपली आबरू घालवणाऱ्या आमिरचा खात्मा करायचा असे त्याने पक्के केले. शनिवार दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी सकाळी आमिर मुल्ला आणि त्याचा मित्र संदीप वाघमोडे हे दोघे बकरे विकत आणण्यासाठी कापशी पानंदीकडे गेले होते. परत येताना त्या दोघांना रस्त्यावरील मारहाणावर कुमार हा आपली बकरी चारत असल्याचे दिसले. संदीप आणि आमिर हे दोघे कापशी पानंदीकडून 2 बकरी घेऊन येताना कुमारने बघितले. ते दोघे जवळ आल्यावर कुमारने आमिरकडे बघून त्याला शिवीगाळ केली. तुला माझ्या बायकोबरोबर संबंध ठेवू नकोस म्हणून सांगितले होते, तरी तू ऐकत नाहीस असे म्हणून त्याने आमिरबरोबर वाद घालायला सुरुवात केली. वाद वाढत गेला होता. कुमारजवळ झाडे झुडपे तोडण्यासाठी लागणारी छोटी कुऱ्हाड होती. वाद वाढला तसा आमिरही त्याच्या अंगावर धावून गेला. मग मात्र कुमारचा संयम संपला. आमिरने कुमारला ढकलून दिल्याने तो रस्त्यावर पडला. त्यावेळी आमिरचा मित्र संदीप वाघमोडे याने त्या दोघांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु ढकलून दिल्याने जमिनीवर पडलेला कुमार रागाच्या भरात उठला आणि त्याच तिरमिरीत त्याने आपल्याकडील कुऱ्हाडीने आमिरच्या डोक्यात आणि मानेवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. आमिरचे डोके फुटले. शिवाय मानेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तो ओरडत खाली पडला. काही क्षणातच त्याचा जागीच मृत्यू झाला. शेजारी असणाऱ्या संदीपला काही कळण्याचे झाले. तो ओरडतच अंबम गावात आला. त्याने आमिरचे वडील करीमुल्ला आणि आमिरची बायको यांना
घडलेली सगळी हकीकत सांगितली. ही हकीकत ऐकून आमिरची बायको वडील ओरडतच कापशी पानंद रस्त्यावर आले. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात आमिर पडला होता. या घटनेची माहिती मिळताच आंबप गावातील लोकही तातडीने घटनास्थळी धावत आले. लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. गंभीर जखमी आमिर मुल्ला याला एका 4 चाकी गाडीतून उपचारासाठी कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून त्याच्या उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. कुणीतरी या घटनेची माहिती वडगाव पोलिसांना कळवली. या घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून संशयित आरोपी कुमार वाघमोडे हा पळून गेला होता. ही घटना कुणी आणि कोणत्या कारणातून केली आहे याची माहिती वडगाव पोलिसांना समजली होती. घटनास्थळी अप्पर पोलीस निरीक्षक निकेश खाटमोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंके, पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी भेट देऊन या घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाचे पोस्टमॉर्टम CPR रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. संशयित कुमार वाघमोडे याच्या मोबाईलचे लोकेशन पोलिसांनी मिळवले असता ते शेजारच्या डोंगरात मिळून येत होते. पोलिसांनी तिथे त्याचा शोध घेतला असता तो डोंगर परिसरात लपून बसला असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वडगाव पोलीस स्टेशनला आणले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. त्याच्या कबुलीनंतर या घटनेची लेखी फिर्याद आमिर मुल्ला याचे वडील करीम मुल्ला यांच्याकडून घेण्यात आली. त्या फिर्यादीवरून पोलिसांनी आमिर मुल्ला वय 29 याच्या खून प्रकरणी खंडू वाघमोडे याच्या विरोधात कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला हातकणंगले येथील न्यायालयासमोर उभे केले. न्यायालयाने त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. कोठडी दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड जप्त केली. या घटनेचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा.